नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेत काहीतरी धमाका घडणार आहे. तर हो, जी गौरी आतापर्यंत शांत होती ती चक्क आता महादेवाच्या कृपेने बोलायला लागणार आहे. खरंच हा चमत्कार कसा घडणार आहे? खरंच या अधिक मासात जे काही अन्नपूर्णाने पूजा केलेली आहे त्याचं फळ तिला मिळणार का? हो, आता अन्नपूर्णाने अधिक मासाची पूजा केलेली आहे, आयोजित केलेली आहे. त्या पूजेच्या दिवशी असा काही मोठा धमाका होणार आहे की ज्यामुळे त्या पूजेचं फळ अन्नपूर्णाला खूप आनंदी स्वरूपात मिळणार आहे. खरंच हे असं काय नेमकं मालिकेमध्ये होणार आहे? खरंच आता ही गौरी आता नेमकं काय समोर पाऊल उचलणार आहे? हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता गौरीला एक स्वप्न पडलेलं असतं. त्यामध्ये तिला असं सतत जाणवतं की आता जी काही ती कामिनी आहे ती तिच्या मुलीला त्रास देण्याचं तिनं ठरवलेलं असतं. आता त्रास देण्याचं ठरवलेलं असतं म्हणून आता पुन्हा आता त्या गौरीला कमळीची काळजी वाटते. आता काय करावं काय नाही तिला काहीही कळत नाही. तर इकडे मात्र दुसरीकडे आता राजन बोलते की आई, खरंच अधिक मासाचं तू पूजाचं आयोजन आपल्या घरी केलेलं आहे ना गं. आता या पूजेच्या दिवशी नक्कीच काहीतरी चमत्कार होणार अशी आशा आहे आणि तुझं आणि कमळीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं होणार. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा काहीही बोलत नाही, कारण तिचं कमळीवरचा कुठं ना कुठं राग कमी झालेला नसतो. तिला काही ना काही कमळीबद्दल आपुलकी तर वाटते, पण कुठं ना कुठं एका मनाच्या कोपऱ्यामध्ये तिच्याबद्दल रागसुद्धा तिथं आलेला असतो. तेव्हा आता राजन पुन्हा देवाला प्रार्थना करतो की हे महादेवा, हे देवी आई, या अधिक मासात माझ्या कमळीला आणि माझ्या आईची पुन्हा पहिल्यासारखं एकमेकीवरचं प्रेम राहू दे. तर इकडे मात्र आता आयोजित केलेली असते मोठी पूजा, अधिक मासाची पूजा इकडे अन्नपूर्णाने आयोजित केलेली असते. तर इकडे आता गौरी ठरवते की नाही, काहीही झालं तरी आता या कामिनीपासून मी माझ्या मुलीला नाही वाचवू शकत, कारण आता माझं मन मला कुठं ना कुठं सांगते की कमळीच्या जीवाला धोका आहे आणि या धोक्यापासून, या कामिनी आणि रागिणीपासून फक्त तिला वाचू शकते ती म्हणजे अन्नपूर्णा आई. त्यामुळे आता तिने निर्णय घेतलेला आहे की अन्नपूर्णा आईला तिला भेटायचं आहे, अन्नपूर्णा आजीला तिला भेटायचं आहे आणि जे काही सत्य कामिनीबद्दल तिने 18 वर्षापासून मनात डांबून ठेवलेलं आहे ते सत्य आता त्या सर्वांसमोर तिला सांगायचं आहे. तर आता इकडे मात्र ऋषी तर कमळीच्या प्रेमात पडलेला असतो, पण आता कमळीला सतत त्याच्या आजूबाजूला त्याला ठेवावंसं वाटते. म्हणून त्याने आता कमळीसाठी एक असं खूप छान आयडिया आता कमळीसमोर मांडलेली आहे. आता कमळीला त्याने सांगितलेलं आहे की तुझ्याकडे ज्या काही आयडिया आहे ना, ज्या काही बाकीच्या स्टुडंटकडे आयडिया आहे ना, ते मी घेणार आणि स्टुडंटला चांगलं एक ऑफिसमध्ये काम देणार असं कमळीला सांगितलेलं असतं. म्हणून आता कमळी पण आणि कामिनी आणि अदर काही स्टुडंट असतात ते सुद्धा आता या कमळीसोबत नवीन ऋषीच्या प्रोजेक्टमध्ये आता सामील होण्यास तयार होतात. तर इकडे मात्र आता नयनताराला सुद्धा पटलेलं असतं, पण खरंच आता कमळी स्वतःचं जे काही आयडियाज असतात त्या नयनतारासमोर योग्य मांडू शकणार का, हे तर मालिकामध्ये खूपच ट्विस्ट लावणार आहे. पण दुसरीकडे आता गौरी बोलते की नाही देवी आई, काही झालं तरी मला आज अन्नपूर्णा आईला भेटायचं आहे. तर इकडे मात्र आता खूप मोठी पूजा चालू असते, अन्नपूर्णा खूप मनोभावी अशी पूजा करत असते. तेवढ्यातच इकडे आता फुलं आणण्यासाठी बाहेर गेलेला राजन आता चक्क गौरीला भेटतो. तेव्हा गौरी आता लगेच राजनला मिठी मारते आणि विसरून जाते की तिने कशाप्रकारे एक स्टोरी बनवून अगोदर राजनला सांगितलेली होती. ती विसरून जाते आणि राजनला मिठी मारते आणि लगेच राजन बोलते, काय झालं गौरी, तू का घाबरलेली आहे? त्यावर इकडे आता राजनला लगेच बोलते की मला आईला भेटायचं आहे राजन, काहीही झालं तरी मला आईला भेटायचं आहे आणि आईला मी जेव्हा भेटणार आहे ना तेव्हा तिथं रागिनी आणि कामिनी नसावं एवढीच माझी अपेक्षा आहे. तेव्हा आता लगेच एक वचन गौरीला राजन देतो की ठीक आहे, आज आई
पूजा आयोजित केलेली आईने आणि त्या पूजेमध्ये रागिनी, कामिनी, अनिका कोणीही नाही आहे, कारण ही फक्त पूजा आईने आणि मीच आयोजित केलेली आहे. त्या तिघी काही कामानिमित्त आता बाहेर गेलेल्या आहे. तर ह्या तिघी गेलेल्या असतात ते म्हणजे ऋषीच्या ऑफिसमध्ये, जिथं आता अनिकाने सुद्धा एक भाग घेतलेला असते. म्हणून अनिकाला प्रोत्साहन देण्यासाठी आता कामिनी आणि रागिनी अक्षरशः पूजा सोडून आता ऋषीच्या ऑफिसमध्ये पोचलेल्या असतात. नयनताराला हे सर्व काही आवडत नाही, पण आता सर्वांसाठी हा प्रोजेक्ट असल्यामुळे नयनतारा त्या तिघींना काहीही बोलत नाही. तर इकडे आता कमळीचा प्रोजेक्टचं जे काही आयडियाज असतात ते सुरुवात होते सांगण्यासाठी. तर इकडे दुसरीकडे आता चक्क राजन पूजेच्या वेळेला अन्नपूर्णा समोर घेऊन येते, ते म्हणजे गौरीला. आता गौरी बोलते, गौरीला असं राजनसोबत बघता क्षणी मात्र पुन्हा आता अन्नपूर्णाला वाटते की आपल्याला अधिक मासाचं जे काही व्रत आपण आयोजित केलेलं आहे, सतत महादेवाला एकच प्रार्थना केलेली आहे की मला या अधिक मासात माझ्या जे काही माझे नाते होते, जे काही नात्यात दुरावा आलेला आहे, तो दुरावा कमी कर. तर खरंच आता पुन्हा महादेवाला प्रार्थना करते आणि अन्नपूर्णा बोलते की महादेवा, मी तर नात्यातला फक्त दुरावा तुला कमी करण्यास सांगितलं, तू चक्क आज मला माझ्या सुनीला भेटवलं. तर लगेच आता पूजा झाल्यानंतर लगेच अन्नपूर्णा उठते आणि गौरीला मिठी मारते. तेव्हा गौरी बोलते की आई 18 वर्षापासून मी तुमच्यापासून आणि राजनपासून दूर होती. आई, आज माझ्या मुलीची रक्षा फक्त तुम्हीच करू शकता. आई, माझी मुलगी या जगात आहे, ती या जगातून गेलेली नाही आहे आई, आणि तिच्या जीवाला खूप मोठा धोका आहे आई, आणि तुम्हीच फक्त त्या धोक्यापासून तिला वाचवू शकता. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते की गौरी गौरी शांत हो. आपल्या मुलीला, माझ्या नातीला मी काहीही होऊ देणार नाही. ही काहीही झालं तरी मी तुला या महादेवा समोर वचन देते, या अधिक मासात वचन देते की तुझ्या मुलीचं आता समोरचं रक्षण मी करणार, आणि मला सांग तिला कोणापासून धोका आहे. त्यावर आता 18 वर्षापासून जे काही चुप्पीत त्या सरूने उर्फ गौरीने धरून ठेवलेली असते ती घडाघडा आता अन्नपूर्णा समोर सांगते, आणि तिच्या पर्समधला एक कमळीचा फोटो काढते आणि तो फोटो ती चक्क अन्नपूर्णाला दाखवते. तेव्हा तो फोटो बघता क्षती आनंद अश्रू आता अन्नपूर्णाच्या डोळ्यातून येतात, आणि पुन्हा गौरीला विचारते की खरंच गौरी, आज या महादेवासमोर तू मनातलं सर्व मला सांग. हीच माझी नात आहे का? अगं, ही माझी नात माझ्या जवळ असून सुद्धा मी ओळखू शकली नाही. हे महादेवा, किती माझी परीक्षा घेशील रे तू, आणि माझ्या नातीला तू माझ्या समोर आणून सुद्धा मी ओळखू शकली नाही. खरंच हे आजी किती वाईट आहे ना रे राजन. तेव्हा राजनला सुद्धा खूप आनंद झालेला असते, कारण आता कमळीवरचं तर या दोघांचं खूप सारं प्रेम असते. पण चक्क आता गौरीने प्रूव्ह केलेलं असतं की आता कमळीस ह्या दोघांची नात आहे. तर आता राजनने आणि अन्नपूर्णाने गौरीला हातात हात घेऊन वचन दिलेलं असतं की यासमोर आता कमळीचं रक्षण ते करणार. पण आता गौरीने सुद्धा या दोघांकडून एक वचन घेतलेलं असतं की कमळीच तुमची नात आहे, याबद्दल त्या कामिनी आणि रागिनीला भनकसुद्धा लागणार नाही, हे वचन मला द्या. त्यावर आता नाईलाजानं अन्नपूर्णा आणि राजन तिला वचन देतात, आणि या अन्नपूर्णाने आता गौरीला बोलते की गौरी, तुझ्यासोबत या कामिनीने जे काही 18 वर्षापासून तुझ्यावर अत्याचार करत आलेले आहे, तुला सतत त्रास दिलेला आहे, माझ्या नातीला, माझ्या या भरल्या घराला तिने खूप दुःख तिने दाखवलेलं आहे. या दुःखाचा एक एक हिशोब मी तिच्यापासून घेणार आहे. तिला एकदम तर मी काहीही म्हणणार नाही, पण तिचा प्रत्येक गोष्टीचा सबूत मी आता जमा करणार आहे, आणि तिला तिच्या कर्माचे फळं योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच देणार, हे वचन आहे. आता असं बोलत गौरी बोलते की आई, बस मला एवढंच सांगायचं होतं की कमळीच तुमची नात आहे. आता मला निघावं लागणार, कारण त्या कधी पण घरी येऊ शकतात. तर त्यावर आता इकडे अन्नपूर्णा बोलते की हो गौरी, पण लवकरच थाटामाटात राजेंची बायको म्हणून मी तुला या घरात आणणार, हे माझं तुला वचन आहे. असं बोलल्यावर आता रडतच गौरी निघून जाते, आणि आता राजनला आणि अन्नपूर्णाला माहिती झालेलं आहे की कमळीच त्याची
म्हणजे राजनची आणि गौरीची मुलगी आहे. पण ते दोघं आता सध्या काही कामिनी आणि रागिणीमुळे हे सर्व जगासमोर आणू शकत नाही. खरंच आता प्रेक्षकांनो, आता गौरीने खूप चांगलं काम केलेलं आहे की चुप्पी तोडून आता या दोघांसमोर जे काही रहस्य तिने होतं लपवलेलं ते उलगडा केलेला आहे. आणि आता राजन आणि अन्नपूर्णा मिळून आता चांगला चोख या कामिनीला धडा शिकवणार आहे. तिची कर्माचे फळं म्हणून तिला आता खूप मोठी शिक्षा देण्यासाठी आता जे काही प्रूफ ते शोधणार आहे, त्या सबूतच्या द्वारे आता खूप मोठी शिक्षा आता कामिनीला आपल्याला समोर दाखवण्यात येणार आहे. म्हणून प्रेक्षकांनो, खरंच आता गौरीने हा काही योग्य निर्णय घेतलाय का असं तुम्हाला वाटते काय? खरंच गौरीने आता अन्नपूर्णाला जे काही सत्य सांगितलं आहे ते योग्यच केलेलं आहे का? हे सर्व गौरीने चांगलं केलं का? हे नक्की कॉमेंट्स करून आम्हाला कळवा. आणि कमळी सिरियल खरंच तुम्हाला आवडते का? हो नाही तर नाही नक्की कळवा. खरंच तुम्हाला माझ्या चॅनलवर आणखीन कोणत्या सिरियलचे